मग काय रेट फुटला तुमच्या इथे? तर काही ठिकाणी 500 आहे, काही ठिकाणी 1000 आहे, काही ठिकाणी 2000 आहे, तर काही ठिकाणी 5000 रुपये पण देते. मात्र आपण बेसिकली असं पकडू की पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये 2000 रुपये मताला असा रेट चालू आहे. ज्या चर्चा सोसायट्यांमध्ये, गल्लीमध्ये किंवा आपण म्हणतोय काय चावडीवर चालू असतात त्या आपण ऑन कॅमेरा बोलतोय. तर उमेदवारांकडे एवढे पैसे येतात कडून, यंत्रणा कुठे असतात, त्यांना पक्ष देतात का यांचे स्वकष्टार्जित ते पैसे असतात, असे एक ना अनेक प्रश्न सर्व मतदारांना असतात. तर आपण आज याची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. मुख्यत्वे पक्षाचा हा सर्व्हे असतो. या सर्व्हेमध्ये काही जागा त्यांना एकदम स्ट्रॉंग असल्या किंवा त्यांना असं वाटलं की आपला पॅनल इथे लागू शकतो, तर तिथून पक्षाकडून त्यांना ताकद दिली जाते. आता ताकद कोणत्या प्रकारची, काय प्रकारची, तुम्ही ते समजून घ्या. एक कोणताही उमेदवार पूर्ण पॅनलचा खर्च करत नाही. तर यामध्ये प्रत्येकी 4 उमेदवार, समजा एखाद्याला जर 2000 रुपये वाटायचे, प्रत्येकी मत 500-500 प्रमाणे त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. तर एखादा उमेदवार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्याला सांभाळून घेतलं जातं. तर सर्वात यक्ष प्रश्न, उमेदवारांकडे एवढे पैसे येतात कुठून? मात्र यामधले बहुतांश ठिकाणी हे पैसे स्वकष्टार्जित असतात. मग ते इमानीद्वारे काम केलेले असो किंवा कोणत्या गैरमार्गाने कमवलेले असो, मात्र स्वकष्टार्जित. तर याचा तुम्ही अर्थ समजून घ्या. व काही ठिकाणी हे पैसे एखादी प्रॉपर्टी विकून म्हणा, समजा एखादा शॉप आहे किंवा फ्लॅट्स आहे किंवा एखादी जमीन आहे, ते विकूनही पैसे या ठिकाणी उभे केले जातात. तर मग नागरिकांनी हे पैसे घ्यावेत की नाही घ्यावेत, याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. अनेक हा वादाचा मुद्दा आहे. आज देवाच्या कृपेने सगळं माझं चांगलं चाललं असल्यामुळे मी आतापर्यंत पैसे कधी घेतले नाही व घेणारही नाही. तर जे लोक पैसे घेतात त्यांच्याविषयी मला द्वेषही नाही. उलट मला असं वाटतं की तुमची जर ती पैसे घेण्यासारखी जर परिस्थिती असेल तर तुम्ही घ्या, बिंदास घ्या. तर तुम्ही घ्या, मागून घ्या. कारण इलेक्शन संपल्यावर तुम्ही एखाद्या उमेदवाराकडून कामाची अपेक्षा करू शकता, मात्र पैशाची अपेक्षा करू शकत नाही. एखादा क्वचितच कोणी आर्थिक मदत डायरेक्टली करत असेल कोणाला, तर काही ठिकाणी तर आता असं झालंय की बाबा आमच्या हे हक्काचे पैसे आहेत, तर ठीक आहे तुमचा हक्क डावलू नका, जे कोण देते ते घ्या. त्याने तुम्हाला भले त्या पैशाने तुम्हाला नंतर दान धर्म करायचा आहे, तुमच्या घरात एखादी वस्तू घ्यायची का किंवा भले मजा मारायची. कारण मतदान करताना कोणती तुमची आयडियोलॉजी बाजूला ठेवून किंवा कोणाचे पैसे घेतलेत हे पण बाजूला ठेवून, जो व्यक्ती तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे, जो व्यक्ती तुमच्या कामाला येतो, ते तुमच्या घरापुढे चेंबर तुंबलंय, कोणत्याही पालिकेमध्ये ते काय काम असेल तेव्हा तुमच्यासाठी अवेलेबल आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा. धन्यवाद.